हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॅब्रिक पेंटिंगसाठी लागणारं सर्व साहित्य. तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे की फॅब्रिक पेंटिंगसाठी तुम्हाला जे जे साहित्य लागणार आहे ते सर्व डिटेलमध्ये त्याची माहिती आपण आज बघणार आहोत. तर इथे सगळ्यात आधी मी तुम्हाला रफली आयडिया देते की आपल्याला काय काय वस्तू लागणार आहेत. तर इथे झेरॉक्स आहे, जी सुद्धा आपल्याला फॅब्रिक पेंटिंग करायची आहे ती झेरॉक्स, पेन्सिल, पेन, त्याच्यानंतर हे 4-5 सायझेसचे ब्रशेस आहेत वेगवेगळे, छोटे मोठे. त्यानंतर इथे जी आपण पेंटिंगसाठी प्लेट यूज करतो ती प्लेट आहे इथे मी घेतलेली. ही आहे मीडियमची बॉटल. तर 1 नंबरचं मीडियम आपण पेंटिंगसाठी वापरत असतो. त्यानंतर इथे 2 प्रकारचे जे आहेत मी कार्बन पेपर वापरलेले आहेत. ही वुडन रिंग आहे. त्यानंतर इथे मी दोघं कलर्स तुम्हाला दाखवणार आहेत, ते म्हणजे फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर आणि फेविक्रिलचे फॅब्रिक कलर. त्यानंतर हा आहे पॉपलिनचा कापड म्हणतात याला. तर सर्वात आधी आपण कलर्स कुठले कुठले असतात ते बघून घेऊ. फेविक्रिल फॅब्रिक कलर्स आणि फेविक्रिल ॲक्रेलिक कलर्स हे 2 कलर्स इथे आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही प्रेफर करा की फेविक्रिलचे फॅब्रिक कलर्सच यूज करा. काही ठिकाणी नाही मिळत तर त्याच कंडिशनमध्ये तुम्ही ॲक्रेलिक कलर यूज करू शकतात. पण तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही नक्कीच फॅब्रिक कलर्सचाच वापर करा, ते जास्त सॉफ्ट असतात ॲक्रेलिक कलरपेक्षा. बाकी बघायला गेलं तर या दोघी बॉक्समध्ये कलर जे आहे ते सेम आहेत. फक्त फरक हा बघायला मिळेल तुम्हाला की इथे फॅब्रिक कलर जे आहे त्यांचे टोपन जे आहे बॉटल्सचे ते ब्लू आहेत आणि ॲक्रेलिक कलरचे व्हाईट आहेत. प्राईज वाईज बघायला गेलो तर फॅब्रिक कलर जे आहे ते आपल्याला 80 रुपयेमध्ये भेटतात, 6 कलर्सचा बॉक्स इथे तुम्ही बघू शकता. आणि हे जे ॲक्रेलिक कलर आहेत हा बॉक्स जो आहे हा 100 रुपयाला तुम्हाला 6 कलर्स इथे मिळतील. MRP इथे बघा व्हिडिओत दिसत आहे. तर उलट प्राईस वाईजसुद्धा आपल्याला फॅब्रिक कलर जास्त स्वस्त पडतात ॲक्रेलिक कलर्सपेक्षा. आणि क्वालिटी वाईजसुद्धा बघायला गेलो तर आपल्याला फेविक्रिलचे फॅब्रिक कलर, असं नाही फेविक्रिलचेच, तुम्ही कुठलेही पण फॅब्रिक कलर्सच यूज करा. त्यानंतर इथे कलर्स आपण बघून घेऊया या बॉक्समध्ये कुठले कुठले कलर्स अवेलेबल आहेत. तर रेड, व्हाईट, ब्लॅक, ब्लू. हा बघा हा ब्लॅक आहे आणि हा माझ्या हातात दुसरी बॉटल जी आहे ती ब्लू आहे. त्यानंतर इथे आहे हा येल्लो कलर आणि लास्टला जे आहे इथे हा ग्रास ग्रीन टाईप हा ग्रीन कलर आहे. सेम ॲक्रेलिक कलरमध्ये तुम्हाला सेम हाच शेड हेच कलर्स भेटतील. फक्त फरक हा असणार या कलर्समध्ये की आपले फॅब्रिक कलर्स जे आहेत ते थोडे सॉफ्ट असतात या ॲक्रेलिक कलर्सपेक्षा. तर त्यामुळे पेंटिंग जी आहे ती खूप छान येते आणि दिसायला पण ते खूप सुंदर दिसतं आणि कपड्यावर त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही. प्रॉपर आपले स्मूथ फिनिशिंग या फॅब्रिक कलर्समुळे दिसायला येते. बाकी बघायला गेलं तर सेम जे कलर आपल्याला फॅब्रिक कलर्समध्ये भेटतात तेच कलर्स आपल्याला ॲक्रेलिक कलर्सच्या बॉक्समध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे पेन. नॉर्मल कुठलाही ब्लू किंवा ब्लॅक कलरचा तुम्ही पेन इथे यूज करू शकता. पेन्सिल आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर ब्रशेस जे आहे तुम्हाला जेवढे साईजचे असतील तेवढे चांगले. इथे 4 वेगळ्या साईजचे माझ्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर हे आहे मीडियम. त्यानंतर हे बघा इथे मी हा झेरॉक्स काढून घेतली आहे. जी पेंटिंग मला काढायची असते त्याची मी आधी अशी A4 साईजमध्ये झेरॉक्स काढून घेत असते. तर हे बघा इथे ही झेरॉक्स तुम्ही व्यवस्थित बघू शकता. जी पण आपल्याला डिझाईन काढायची असते ती मी इमेज Pinterestवरून डाउनलोड करते आणि तिची नॉर्मल आपल्या झेरॉक्सच्या दुकानात जाऊन A4 साईज पेपरवर किंवा ज्या साईजमध्ये मला ही पेंटिंग काढायची आहे त्या साईजमध्ये मी त्याची झेरॉक्स जी आहे ती काढून आणत असते. त्यानंतर इथे ही वुडन रिंग आहे. ही 8 इंची वुडन रिंग आहे. यामध्ये भरपूर साईजेस असतात, 10 इंच, 12 इंच, 18 इंचपर्यंत तुम्हाला ही भेटून जाते. तर तुम्ही घेत असाल तर तुम्ही थोडी मोठीच घ्या, म्हणजे 10 ते 12 इंचची ही वुडन रिंग तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला मोठी डिझाईन जरी काढायची असेल तर ही सेम छोट्या आणि मोठ्या डिझाईनसाठी तुम्ही ती एकच रिंग यूज करू शकता. तर इथे या रिंगला जे आहे लॉक दिलेला असतो. तो लॉक लूज केल्यावर या 2 रिंगात एकात एक बसवलेल्या असतात, त्या लूज होता. आतल्या रिंगमध्ये कपडा ठेवायचा आणि ही बाहेरची रिंग त्यावर सेट करून आपण कपडा जो आहे या रिंगवर फिक्स करू शकतो. तर या रिंगच्या वापरामुळे आपली पेंटिंग जी आहे ती व्यवस्थित येते आणि कपडा एकदम स्ट्रेट राहतो. त्यानंतर फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी तुम्ही पॉपलिनचाच कापड यूज करा. तर हा व्हिडिओत दाखवलेला कापड जो आहे तो पॉपलिनचा आहे. त्यानंतर ही आहे आपली कलरसाठी यूज करतो आपण शाळेत पेंटिंगसाठी ती प्लेट. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे व्हाईट कार्बन पेपर.
जर कपडा डार्क कलरचा असेल तर तुम्ही व्हाईट कार्बन पेपर यूज करू शकता आणि लाईट कलरच्या कपड्यावर जे आहे ड्रेसिंग करण्यासाठी आपल्याला इथे हा ब्लू कार्बन पेपरचा वापर करायचा आहे. त्यामुळे दोघी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. व्हिडिओच्या शेवटी मी लिस्ट डिटेलमध्ये दिली आहे. चलो बाय बाय.